Hello everyone. Today I welcome you all in this question answer session of The Boy Who Broke the Bank by Ruskin Bond. So let's begin. We'll start with the vocabulary as usual. The first है grumbled. Grumbled म्हणजे कंप्लेंट, म्हणजे एखाद्याची आपण कंप्लेंट देतो. बँकिंग इज आपटणे, स्ट्रायकिंग और पुटिंग डाऊन. ओके, म्हणजे आपटतो. टू रेज इज टू लिफ्ट अप, एखाद्याला आपण लिफ्ट करतो वर. टू एम्फसाइज इज टू ड्रॉ अटेन्शन टू, म्हणजे एखाद्याचं लक्ष विचलित करून घेतो ते. अटेन्शन सीकर, त्याला एम्फसाइज बोलतात. प्लॉडेड इज वॉक्ड हेविली, म्हणजे घाईघाईत पळणे. हॉइस्टेड इज रेस्ड अलॉफ्ट. कस्टमर इज हॅबिच्युअल, म्हणजे सवयीनुसार. फॅनिंग इज कूलिंग समवन बाय वेविंग अन ऑब्जेक्ट टू क्रिएट अ करंट ऑफ एअर, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला आपण जेव्हा कूल करतो त्याला फॅनिंग म्हणतात. स्टेशनरी स्टेबल, म्हणजे स्थिर असणं. बँकरप्ट इज फायनान्शियली रुइंड, म्हणजे कंगाल होणं. ओके, आता नेक्स्ट आहे निक्ट इज कट स्लाइटली. ठीक आहे, म्हणजे अलगद कट होतं त्याला निक्ट म्हणतात. आता कधी आपण भाजी कापताना कट होतं ना अलगद, तर त्याला निक्ट म्हणतात. किंवा जसं त्या चॅप्टरमध्ये त्या नावाचं झालेलं, त्या नावाने त्या कस्टमरचं कसं उजव्या कानाला त्यांनी कट केलेलं. ठीक आहे, तर ते म्हणजे निक्ट. ऑफुल इज टेरिबल, म्हणजे भयानक. बी लाईन इज द डायरेक्ट रूट किंवा स्ट्रेट लाईन. ठीक आहे, म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा आपल्याला ॲड्रेस विचारतो तर तेव्हा आपण कसं सांगतो की डायरेक्ट इथून जा, तर त्याला बी लाईन म्हणतात. क्रूक इज नॉट स्ट्रेट. ठीक आहे, म्हणजे स्ट्रेट नसणं. स्क्वॉटिंग इज ऑक्युपाईंग और सिटिंग ऑन वन्स हिल्स, म्हणजे स्पेस ऑक्युपाय करणं, त्याला स्क्वॉटिंग म्हणतात. स्टार्टल्ड इज कॉज सडन फ्राईट और सरप्राईज, म्हणजे शॉकिंग एक प्रकारचं किंवा सरप्राईज होणं. आर्म्स मीन्स गिव्स टू हेल्प द पुअर, म्हणजे भिक्षा. बॅरो इज अ टू व्हील्ड हँड कार्ट. ठीक आहे, म्हणजे आपली बुलक कार्ट वगैरे असते तसे बॅरो असते 2 चाकाची. सेल्डम इज रेअरली, म्हणजे क्वचित. ड्रॉट इज शॉर्टेज और लॅक ऑफ रेन, म्हणजे कमी पाऊस पडणं किंवा बिलकुल पाऊस नाही पडणं, त्याला म्हणतात ड्रॉट. ओके, आता नेक्स्ट आहे इमिनेंट इज लाईकली टू हॅपन सून, म्हणजे लवकरच होण्याची शक्यता, त्याला इमिनेंट म्हणतात. डिलेमा इज अ डिफिकल्ट सिच्युएशन, म्हणजे कठीण प्रसंग. पर्सवेड इज टू मेक समवन टू बिलीव्ह. ठीक आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला बिलीव्ह करायला भाग पडणं. ठीक आहे, त्याला पर्सवेड म्हणतात. ॲग्रिवेटेड इज एनोईंग किंवा मेड वर्स, म्हणजे एनोईंग माहिती ना असतात इरिटेटिंग किंवा एकदम वर्स सिच्युएशन करतात, त्याला बोलतात ॲग्रिवेटेड. टू प्लेसेट इज स्टॉप समवन फॉर फिलिंग अँग्री, म्हणजे एखाद्या व्यक्तीला थांबवणं राग येण्यापासून. हर्ल्ड इज मूव्ड ॲट हाय स्पीड टिपिकली इन अन अनकंट्रोल मॅनर, म्हणजे एकदम जास्त स्पीड पकडणे, तेही एका अनकंट्रोल मॅनरमध्ये. रिफ्यूज इज वेस्ट मॅटर, म्हणजे राहिलेला जो मॅटर असतो तो वेस्ट झालेला असतो तो. डिस्गस्ट इज स्ट्रॉंग डिसअप्रुव्हल, म्हणजे अप्रुव्हल नाही देणं. हॉलिगन्स इज बुली व्हायलेंट यंग ट्रबल मेकर, म्हणजे जे त्रास देतात, जे व्हायलेंट असतात ते. स्मोट इज स्ट्रोक हार्ड मेड हॅवी ब्लो विथ अ टूल, म्हणजे एखाद्या टूलनी एकदम मोठं नुकसान करणं, त्याला स्मॉट म्हणतात. मटरिंग इज ममरिंग, म्हणजे आपण हळूहळू आवाजात जेव्हा ममर करतो ना तोंडात. ठीक आहे, त्याला काय म्हणतात मटरिंग. नाव व्हॉट इज द नेक्स्ट पार्ट काय आहे? हू एम आय, आयडेंटिफाय द कॅरेक्टर फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. तर आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे कॅरेक्टर्स त्या पर्टिक्युलर चॅप्टरमधून. तर फर्स्ट काय, आय एम द वॉशरमॅन सन. हू एम आय, तर मी वॉशरमॅनचा मुलगा आहे, तर मी कोण आहे? सीताराम. हे तर तुम्हाला माहिती पाहिजे कारण तोच वॉशरमॅनचा मुलगा असतो. आय एम द ओनर ऑफ द बँक. हू एम आय, मी बँकचा ओनर आहे, तर कोण आहे? सेठ गोविंदराम. हेही तुम्हाला माहिती पाहिजे. आय एम द स्वीपर. हू एम आय, स्वीपर कोण असतो? नथू. आय एम द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तव. हू एम आय, कोण असते? मिसेस श्रीवास्तवची मैत्रीण मिसेस भूषण. आय एम द हेअर ड्रेसर. हू एम आय, मी एक हेअर ड्रेसर आहे, तर कोण असतो? न्हावी दीपूचंद. आय हॅव अ क्रूक लेग. हू एम आय, तर माझा पाय क्रूक्ट आहे. ओके, क्रूक्ट म्हणजे एक पाय माझा बेंट आहे, तर कोण आहे तो? गणपत, जो बेगर असतो. आय एम द प्लेस वेअर यू कॅन डिपॉझिट अँड विथड्रॉ माय मनी. हू एम आय, तर मी एक अशी जागा आहे जिथे तुम्ही पैसे डिपॉझिट करू शकता, म्हणजे पैसे टाकू शकता आणि पैसे काढू शकता, तर मी कोण आहे? तर हे पण खूप इझी आहे, बँक. नाव लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पार्ट काय? कस्टमर्स. पीपल नगर बँकचे कोण कोण आहे? पहिलं कोण आहे? नथू आहे, जो तिकडे स्वीपर असतो.
नंतर मिसेस श्रीवास्तव आहे, नंतर मिसेस भूषण आहे जी मिसेस श्रीवास्तवची मैत्रीण आहे, नंतर दीपूचंद आहे जो नावी आहे, आणि नंतर त्याचा कस्टमरसुद्धा आहे, आणि लास्टला कोण आहे, गणपत आहे जो बेगर आहे, जो भीक मागतो, तो भिक्षा मागतो तो. ओके, क्रॉस आउट द ऑडमॅन, स्वीपर, हॉलिगन, बेगर, डिक्लेअर लॉकर. तर हे तर खूप इझी आहे, ह्यातून डिक्लेअर येणार. हरिडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली, सडनली. आता बाकीचे सगळे सिच्युएशन्स आहेत, आणि सॅलरी तर एक असेट आहे. इमिनेंट, लेटेस्ट, पेव्हमेंट, ऑफुल, शॉकिंग. आता बाकी सगळे एक्सप्रेशन्स आहेत, आणि पेव्हमेंट म्हणजे एक जागा आहे. मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग. तर हे सगळे जेस्चर्स आहेत, आणि बाकी मॉर्निंग काय, मॉर्निंग म्हणजे सकाळ, तर म्हणून तो ऑड मॅन आउटमध्ये बाहेर आला. आता नेक्स्ट पार्ट काय आहे, नेक्स्ट पार्ट आहे मॅच द फॉलोइंग. तर खाली आन्सर्स आहेत, तर मी ते डिरेक्टली आन्सर्स डिस्कस करेन. सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. सीताराम जॉब शोधत होता. का शोधत होता, कोणत्या प्रकारचा जॉब शोधत होता, दॅट माईट सूट नटू, जो नटूला सूट करेल असा जॉब तो बघत होता. अकॉर्डिंग टू मिसेस भूषण, मिसेस भूषणच्या अनुसार इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. पीपल नगरच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात हॉटेस्ट समर होती, म्हणजे खूप जास्त गरमी पडलेली. गोविंदराम कुठे होता, हॉलिडेइंग इन काश्मीर, काश्मीरमध्ये त्याचे वेकेशन्स एन्जॉय करत होता. द मॅनेजर टोल्ड द कस्टमर्स, काय सांगितलं, टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे, की तुम्ही आता घरी जा आणि पुढच्या दिवशी परत या तुमची कॅश घ्यायला. आता नेक्स्ट पार्ट काय, हू सेड टू हुम, कोण कोणास म्हणाले, डोंट रेज सच डस्ट. तर हे कोणी म्हटलं, सीताराम सेड टू नथू, हे सीताराम म्हणतो नथूला. हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स, कोणी विचार केला असता की बँक कोलॅप्स होईल. तर हे कोण म्हणतं, नथू हे स्वतःलाच म्हणतो. वेअर डिड यू डिझअपियर, कुठे गायब झालीस तू. तर हे कोण म्हणतं, मिसेस भूषण म्हणते. कोणाला, मिस्टर भूषणला, त्याच्या नवऱ्याला. द बर्ड हॅज फ्लोन, तर हे कोण म्हणतं, अँड एल्डरली जेंटलमॅन सेट टू दीपचंद, जो एल्डरली असतो, जो म्हातारा माणूस असतो, तो त्या नाव्याला म्हणतो, दीपचंदला. वेल आय विश यू लक, तर लक कोण कोणाला विश करतं, सीताराम करतो, जो की वॉशरमॅनचा बॉय असतो, तो करतो. कोणाला, नथूला. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर, तू एका शॉपपासून दुसऱ्या शॉपकडे जातेस. तर हे कोण म्हणतं, मिस्टर भूषण म्हणतो त्याच्या बायकोला, टू हिज वाईफ. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स, तर हे कोण म्हणतं, कमल किशोरे सेट टू दीपचंद. कमल किशोरे जो मर्चंट शॉपकीपर असतो, तो कोणाला सांगतो, दीपचंदला, जो एक नावी असतो. वी वॉन्ट इट नाव, आम्हाला आत्ताच्या आत्ता हवं आहे. हे कोण म्हणतं, सम ऑफ द क्राऊड सेट टू द मॅनेजर, जे थोडेफार लोक तिकडे जमलेले असतात ते मॅनेजरला बजावून सांगतात ते. ओके, तर नेक्स्ट पार्ट काय, राईट इन युअर ओन वर्ड्स ऑफ फ्यू सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. तर फर्स्ट कोणाबद्दल लिहायचं आहे, नथूबद्दल. सो नथू इज अ स्वीपर बॉय हू यूज टू स्वीप द पीपल नगर बँक एव्हरी डे. तर नथू कोण होता, एक स्वीपर बॉय होता, जो रोज झाडू मारायचा पीपल नगर बँकच्या स्टेप्सवर. ही इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ द स्टोरी, तो एक खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टर असतो या स्टोरीमधला. ॲक्च्युली ही इज द रिझन फॉर द बँक टू ब्रेक ऑर फॉल, तर ॲक्च्युली तोच या बँकच्या कोलॅप्सचा रिझन असतो. ठीक आहे, त्याच्यामुळेच ही बँक ॲक्च्युली कोलॅप्स झालेली असते, त्याच्या गैरसमजमुळे झालेलं असते. ॲज नथू हॅज नॉट गॉट एनी पेमेंट फॉर मोर दॅन 1.5 month, ही इज डिसकंटेंटेड. तर इथे काय म्हटलं आहे की नथूला 1.5 महिन्यापासून त्याची पेमेंट नव्हती मिळाली, म्हणून तो पूर्णपणे नाराज होता. ही शोज दिस डिससॅटिस्फॅक्शन टू हिज फ्रेंड अँड द कन्फ्युजन बिगिन्स देअर. तर तो अजिबात सॅटिस्फाईड नव्हता, तर तो त्याची स्टोरी एका फ्रेंडला सांगतो, आणि तिथूनच कन्फ्युजन चालू होतं. दो ही इज द रिझन फॉर दिस ह्यूज प्रॉब्लेम, ही इज द लास्ट टू नो अबाउट इट. तर ॲक्च्युली काय होतं की तोच रिझन असतो एवढ्या मोठ्या प्रॉब्लेमचा, पण सगळ्यात शेवटला त्याला कळतं आहे. नेक्स्ट कॅरेक्टर कोण आहे, मिसेस श्रीवास्तव. सो मिसेस श्रीवास्तव इज वन ऑफ द कस्टमर्स ऑफ सीताराम, द वॉशरमॅन्स बॉय हू सजेस्ट हर अबाउट नथू फॉर अ वर्क. तर मिसेस श्रीवास्तव कोण असते, ती एक कस्टमर असते सीतारामची, जो की एक वॉशरमॅनचा बॉय असतो. ठीक आहे, म्हणजे मुलगा असतो, आणि तोच तिला सजेस्ट करतो नथूला तिच्याकडे काम करण्यासाठी. ठीक आहे, मिसेस श्रीवास्तव टेल्स हर फ्रेंड मिसेस भूषण अबाउट द बॅड इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द बँक अँड इट्स एम्प्लॉईज. तर मिसेस श्रीवास्तवच तिच्या मैत्रिणीला सांगते बॅड इकॉनॉमिक कंडिशनबद्दल बँकेच्या, म्हणजे तेच की इकडच्या एम्प्लॉईजला पगार नाही मिळत,
इकडच्या स्वीपर बॉयला पगार नाही मिळत. तर हे सगळं ती सांगते. शी टेल्स दिस विदाउट एनी वाईज थॉट विच क्रिएट्स मेनी डिफिकल्टीज फॉर द पीपल नगर बँक अँड द फॉल टू द बँक. तर मग तिने कोणतेही सेकंड थॉटच्या अलावा हे सगळं सांगितलं, म्हणजे तिने वाईजली विचार नाही केला ती काय बोलते त्याचा, आणि मग त्याच्यामुळेच खूप डिफिकल्टीज क्रिएट होतात पीपल नगर बँकमध्ये आणि मग फायनली बँक कोलॅप्स होते. नेक्स्ट कॅरेक्टर कोण आहे? सेठ गोविंदराम. अनअवेअर ऑफ द थिंग्स ॲट पीपल नगर, सेठ गोविंदराम इज एन्जॉईंग हॉलिडेज इन काश्मीर. तर इथे काय सांगितलं की जो सेठ असतो त्याला काही माहितीच नसतं की काय चाललं आहे पीपल नगरमध्ये. ही इज अनअवेअर, म्हणजे त्याला कसली खबरच नाही आहे. तो मस्त त्याचे वेकेशन्स एन्जॉय करत असतो काश्मीरमध्ये. ही इज द ओनर ऑफ द बँक, तो बँकचा ओनर असतो. ही इज नॉट सीन डायरेक्टली इन द स्टोरी बट हॅज अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स. त्याला डायरेक्टली स्टोरीमध्ये नाही दाखवलं पण खूप इम्पॉर्टन्स आहे त्याला, ॲज ही इज द ओनर ऑफ द बँक. वेन ही इज नॉट फाउंड ॲट होम इन द टाउन एव्हरीबडी थिंक्स ही अँड हिज बँक बिकेम बँकरप्ट. तर तो तिकडे सामील नसतो, तर सगळ्यांना काय वाटतं की तो आणि त्याची बँक बँकरप्ट आहे, म्हणजे कंगाल आहेत दोघे पण. तर आता शेवटचा कॅरेक्टर कोण आहे? सीताराम. सीताराम वॉज अ वॉशरमॅन्स बॉय अँड फ्रेंड टू नथू. तो वॉशरमॅनचा बॉय असतो आणि मित्र असतो नथूचा. ही कॅज्युअली आस्क हिज फ्रेंड फेअरवेल अँड वॉन्ट्स टू हेल्प हिम. त्याला नथूची मदत करायची असते. बट हिट्स वर्ड्स अबाउट द बँक आर टेकन डिफरंटली बाय मिसेस श्रीवास्तव. पण मिसेस श्रीवास्तव त्याचे वर्ड्स चुकीच्या पद्धतीने घेते. अँड द रुमर अबाउट द बँकरप्सी स्प्रेड्स लाईक अ फॉरेस्ट फायर इन द टाउन. आणि जी अफवा असते की पीपल नगर बँक आता बँकरप्ट झाली आहे, म्हणजे कंगाल झाली आहे, ती अफवा एकदम भयंकर प्रमाणे पसरते पूर्ण पीपल नगरमध्ये. ठीक आहे. आणि त्यांनी इकडे रिलेट कशाला केलं? फॉरेस्ट फायरला. म्हणजे फॉरेस्टमध्ये माहिती आहे ना, एकदम अशी भयंकर प्रकारे आग लागते सगळ्या ट्रीजला, तशी अफवा पसरते असं त्यांनी रिलेट केलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट काय? कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. कंप्लीट करायचे सेंटेन्सेस. सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. सीताराम कोणत्या जॉबच्या शोधात होता? दॅट माईट सूट नथू, जे नथूला सूट करत असेल त्या जॉबच्या. द लेडी ऑफ द हाऊस वॉज इन अ नीड ऑफ अ स्वीपर. जी मिसेस श्रीवास्तव होती तिला काय हवं होतं? एक स्वीपर हवा होता. सीताराम टॉक टू मिसेस श्रीवास्तव अबाउट नथू. तर सीताराम कोणाशी बोलतो? नथूबद्दल, मिसेस श्रीवास्तवशी. मिसेस श्रीवास्तव वॉज टॉकिंग टू कमल किशोरे द ओनर ऑफ द फोटोग्राफी शॉप. ठीक आहे. तर मिसेस श्रीवास्तव कोणाशीही बोलते? कमल किशोरेशी बोलते, जो की एका फोटोग्राफी शॉपचा ओनर असतो. सीताराम वॉज ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ द कस्टमर अँड हिज फ्रेंड. तर सीताराम खुश का असतो? कारण त्याला असं वाटत होतं की त्यांनी कस्टमरलाही चांगली सर्व्हिस दिली आणि त्याच्या मित्राचीही मदत केली. अकॉर्डिंग टू मिसेस भूषण इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. मिसेस भूषणला काय वाटत होतं की ही सगळ्यात हॉटेस्ट समर होती पीपल नगरच्या हिस्ट्रीमध्ये. मिस्टर भूषण सेट टू वाईफ यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन द फ्लावर गार्डन. हे तर माहितीच आहे. गोविंदराम वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. तर गोविंदराम कुठे होते? काश्मीरमध्ये होते. त्यांचे वेकेशन्स एन्जॉय करत होते. आता नेक्स्ट काय? नेक्स्ट आहे द रुमर अबाउट कोलॅप्स ऑफ द पीपल नगर बँक स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. कशी पसरली ती अफवा? रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायरसारखी. ठीक आहे. जशी फॉरेस्टमध्ये फायर लागते ना एकदम रॅपिडली, तशी. द फोटोग्राफी शॉप वॉज नेक्स्ट टू द विच शॉप? बार्बर शॉप, म्हणजे नाव्याचं दुकान. द एल्डरली जेंटलमॅन रॅन आउट ऑफ द बार्बर शॉप अँड मेड अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. जे ते एल्डरली जेंटलमॅन होते ते फटाफट बार्बरच्या शॉपच्या बाहेर आले आणि ते कुठे गेले? डायरेक्ट ऑफिसकडे गेले. द एल्डरली जेंटलमॅन कॉल द बर्ड टू सेठ गोविंदराम. ते बर्ड कोणाला म्हटले? सेठ गोविंदरामला, जे ओनर होते बँकचे. द मॅन विथ क्रूक लेग वॉज ओल्ड गणपत द बेगर. तर कोण होतं? क्रूक लेग ओल्ड गणपत होते, जो की एक बेगर होते. समवन सेड दॅट द सेठ हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री. कोणीतरी अशी अफवा पसरवली की जो सेठ आहे त्यांनी फाशी लावून घेतली. कोणत्या झाडापाशी? जे टॅमरिन ट्री होतं ना तिथे, म्हणजे जे चिंचाचं झाड होतं त्याला. गणपत रॅन टू द बँक स्पीडीली टू विथड्रॉ हिज 1000 रुपीज फ्रॉम द बँक. फटाफट कुठे गेले गणपत? बँकमध्ये. का? कारण त्यांना 1000 रुपये विथड्रॉ करायचे होते, काढायचे होते बँकमधून. द क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी. तर त्या अफवामुळे सगळीजणं कासावीस झालेले. ठीक आहे. आणि फटाफट बँकेजवळ जाऊ लागले. ओके. आता नेक्स्ट पार्ट खूप इझी आहे.
अरेंज करायचे आहेत फक्त सेंटेन्सेस सिक्वेन्शियली. तर सगळ्यात पहिलं काय येणार इथे, फोर्थ सेंटेन्स येणार. काय, नथू ग्रंबल्ड ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द बँक. ठीक आहे, तो ग्रंबल करतो सगळ्यात पहिला. नंतर काय होतं, तो छोटी ब्रूम यूज करतो फटाफट. नथू यूज द स्मॉल ब्रूम म्हणजे झाडू. नंतर काय होतं, सीताराम कॉल्ड आउट टू नथू. सीताराम बोलवतो नथूला. नंतर काय होतं, नथू कंप्लेंट अबाउट द इरेग्युलर पे. नंतर तो कंप्लेंट करतो की मला पगार नाही भेटत आहे 1.5 महिन्यापासून. नंतर नेक्स्ट काय, स्टेट द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर रुमर्स ऑफ फॅक्ट्स. ठीक आहे, म्हणजे फॅक्ट आहे की रुमर्स आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. द मॅनेजर टोल्ड द कस्टमर्स टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. हा तर फॅक्ट आहे, हे मॅनेजर खरं सांगतो की असंच करा, की पुढच्या दिवशी या. नथू वॉज डिस्गस्टेड टू सी द ब्रोकन ग्लास अँड स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. तर हे पण फॅक्ट आहे, नथूला ते बिलकुल आवडत नाही. जेव्हा तो कामाला जातो तेव्हा सगळे काचा पडलेले असतात आणि ते त्याला साफ करायचे असतात. सेठ गोविंदराम वॉज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. तर ही तर एक अफवा होती, कारण सेठ गोविंदराम कुठे होते, ते तर काश्मीरला होते, त्यांचे हॉलिडेज एन्जॉय करत होते. द बँक वॉज गोईंग आउट ऑफ बिझनेस. ही पण एक अफवाच होती, असं काहीच नव्हतं. ही एक प्रॉपर अफवा होती जी लोकांनीच बनवली होती. ठीक आहे, नाव लेट्स मूव ऑन टू द क्वेश्चन आन्सर पार्ट. द फर्स्ट क्वेश्चन काय, नेम द कॅरेक्टर्स ऑफ द स्टोरी. स्टोरीचे कॅरेक्टर्स सांगायचे तर कोण होता, सेठ गोविंदराम जो की ओनर होता बँकचा. नथू जो की स्वीपर होता. नंतर सीताराम जो की नथूचा फ्रेंड होता. मिसेस श्रीवास्तव जी सीतारामची कस्टमर होती. मिसेस भूषण जी मिसेस श्रीवास्तवची फ्रेंड होती. मिस्टर भूषण मिसेस भूषणचे पती. कमल किशोरे तो फोटोग्राफर शॉपचा मालक. दीपचंद नावी. ओल्ड गणपत जो की बेगर होता बँक मॅनेजर. आणि लास्टला टाउन फोक्स म्हणजे जे लोक होते ते. विच ॲक्शन ऑफ नथू शोज इज अनॉयन्स. नथूची कोणती अशी हरकत होती जेणेकरून तो अनॉइड होता. नथू बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन अँड स्वीपिंग हरिडली अँड केअरलेसली शोज हिज अनॉयन्स. तर नथू नाराज का होता, ठीक आहे, कशावरून होता तेच त्यांनी विचारलेलं. तर नथूनी जो पॅन होता तो जोरात आपटलेला डस्टबिनच्या इथे. ठीक आहे, आणि तो फटाफट झाडू मारत होता. तर ह्याच सगळ्या क्वालिटीजमुळे असं आपल्याला समजून येतं की नथू नाराज होता, अनॉइड होता. हाऊ डू यू शो युअर अनॉयन्स. तुम्ही कसं दाखवता तुमचा अनॉयन्स. आय शो माय अनॉयन्स बाय नॉट टॉकिंग टू एनीवन. तर इथे काय म्हटले की मला जेव्हा राग येतो तेव्हा मी कोणाशी बोलत नाही. टू हुम डिड सीताराम टॉक अबाउट नथू. सीताराम स्पोक टू मिसेस श्रीवास्तव अबाउट नथू. ठीक आहे, सीताराम मिसेस श्रीवास्तवशीच बोलतो ना नथूबद्दल. वाय वॉज मिसेस भूषण अनकम्फर्टेबल. मिसेस भूषण अनकम्फर्टेबल का होती, ड्यू टू समर हीट. कारण एवढा उन्हाळा होता म्हणून मिसेस भूषण अनकम्फर्टेबल होती. विच शॉप वॉज जस्ट नेक्स्ट टू द फोटोग्राफी शॉप. कोणता शॉप होता फोटोग्राफी शॉपच्या जस्ट बाजूला, बार्बरचा शॉप, नावीचा शॉप होता. हू डिड दीपचंद कॉल अ बर्ड. दीपचंद कोणाला एक बर्ड म्हणतो, सेठ गोविंदरामला. हू वॉज मिस्टर श्रीवास्तव टॉकिंग टू. सो देर इज नो मेन्शन ऑफ मिस्टर श्रीवास्तव इन द स्टोरी. कारण मिसेस श्रीवास्तव आहे, मिस्टर श्रीवास्तवबद्दल सांगितलंच नाही यांनी. आता नेक्स्ट क्वेश्चन काय, हू सरप्राईज्ड एव्हरी वन अँड हाऊ. कोणी सगळ्यात जास्त सरप्राईज केलं आणि कसं. ओल्ड गणपत द बेगर हू हॅड अ क्रूक्ड लेग अँड हॅड बीन स्क्वॉटिंग ऑन द पेमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स सरप्राईज्ड एव्हरी वन बाय लिपिंग टू हिज फीट अँड रनिंग ॲट टॉप स्पीड टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ द बँक. तर जे गणपत असतात जे की बेगर असतात आणि त्यांचा पाय कसा असतो, क्रूक्ड लेग असतो, म्हणजे नीट नसतो एक पाय, आणि ते वर्षानुवर्ष स्क्वॉट करत असतात. ठीक आहे, म्हणजे त्यांना नीट चालायला पण नाही येत आणि इतके वर्ष ते भिक्षा मागत असतात सगळ्यांकडे. पण जेव्हा ही बँकची खबर त्यांना मिळते, बँकची अफवा त्यांना मिळते, तेव्हा ते नीट पायावर उभे राहतात आणि एकदम टॉप स्पीडला बँकेच्या डायरेक्शनकडे जातात. तर हेच बघून सगळे सरप्राईज होतात. ठीक आहे, म्हणजे कोणाला बिलीवच नाही होत की हे नक्की होतं काय. आता नेक्स्ट क्वेश्चन काय, हू वॉज द लास्ट टू नो अबाउट द पीपल नगर बँक गोईंग बँकरप्ट. तर सगळ्यात शेवटी कोणाला कळतं की पीपल नगर बँक कंगाल झाली आहे. नथू वॉज द लास्ट टू नो अबाउट द पीपल नगर बँक गोईंग बँकरप्ट. तर नथूच शेवटी येतो ना, म्हणजे पुढच्या दिवशी येतो सकाळी काम करायला, तेव्हाच त्याला कळतं की आता पीपल नगर बँक बँकरप्ट होणार आहे, म्हणजे कंगाल होणार आहे. डिस्कस अँड शेअर हाऊ आर रूमर स्प्रेड. आर द रूमर्स हार्मफुल, वाय और वाय नॉट. तर आता आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे की अफवा कसे पसरतात आणि पसरलेले अफवा हार्मफुल असू शकतात का, म्हणजे घातक असू शकतात का, का ते आपल्याला सांगायचं आहे. रूमर्स आर स्प्रेड
by people exaggerating something they have heard and telling someone else. तर rumors कसे पसरतात, अफवा कसे पसरतात. आता एक व्यक्ती कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीला सांगणार, तर तो दुसऱ्या व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला वाढवून चढवून सांगणार. ठीक आहे, म्हणजे एक्झॅजरेट करून सांगणार. तर असेच rumors पसरतात. दे आर स्प्रेड ड्यू टू पीपल्स नेचर ऑफ गॉसिपिंग. आता काही लोकांना गॉसिप करायची खूप सवय असते, म्हणजे इकडची तो गोष्ट तिकडे नेण्यामध्ये ते फेमस असतात. तर असेच जास्त तर अफवा पसरतात. rumors are harmful because they can cause panic amongst people which can lead to other problems. तर rumors हार्मफुल असू शकतात, घातक असू शकतात. का? कारण ते पॅनिक आणू शकतात लोकांमध्ये. ठीक आहे, म्हणजे समजा आता एखाद्याने चुकीची rumor दिली तर कोणी घाबरू शकतं आणि त्याच्यामुळेच प्रॉब्लेम्स होऊ शकतात. व्हॉट वर द 4 rumors अबाउट सेठ गोविंदराम. तर सेठ गोविंदरामबद्दल 4 काय अफवा होते. द 4 rumors अबाउट सेठ गोविंदराम वर एज फॉलोज. तर पहिली अफवा काय होती, द सेठ हॅड फ्लेड द स्टेट, म्हणजे तो राज्य सोडून गेला आहे. सेकंड अफवा काय होती, ही हॅड फ्लेड द कंट्री, म्हणजे तो कंट्रीज सोडून गेला आहे. थर्ड अफवा काय होती, ही वॉज हायडिंग इन पीपल नगर, म्हणजे तो पीपल नगरमध्येच कुठेतरी लपला आहे. आणि शेवटची अफवा तर भयंकर होती, ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री, म्हणजे त्यांनी गळफास लावून घेतलेला चिंचेच्या झाडाला. आता नेक्स्ट क्वेश्चन काय, वाय वॉज द मॅनेजर ऑफ द पीपल नगर बँक इन अ डिलेमा. म्हणजे जो पीपल नगर बँकचा मॅनेजर असतो तो एका डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये का होता. द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड सो द हॅरेस्ट मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. तर ती बँक होती, या बँकबद्दलच सगळी चर्चा होती पीपल नगरमध्ये आणि खूप काही सहन केलेलं या बँकनी. ठीक आहे, द बँक वॉज शॉर्ट ऑफ कॅश, आणि या बँककडे जास्त कॅश पण नव्हती. एमर्जन्सी फंड्स could only be obtained from another bank some 30 miles distant and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. तर इथे काय म्हटलं की या बँकमध्ये कॅश होती पण एकदम जास्त पण नव्हती, आणि जी एमर्जन्सी कॅश होती ती त्यांच्या बँकहून 30 मैल दूर होती. ठीक आहे, आणि त्याचं असं म्हणणं आहे की तोपर्यंत तो क्राऊडला थांबवू नव्हता शकत, कारण लोक ऑलरेडी खूप भडकलेली होती. देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम हू वॉज ऑन द हाऊस बोट इन काश्मीर, सो द मॅनेजर वॉज इन अ ग्रेट डिलेमा. आणि जो त्यांचा शेठ होता त्याला तर कॉन्टॅक्ट करणं इम्पॉसिबल होतं, कारण तो हाऊस बोटला होता काश्मीरमध्ये, आणि तुम्हाला माहितीच आहे की रेंजमध्ये कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर म्हणून ह्या सगळ्या सिच्युएशनमुळे तो त्याला कॉल पण नव्हता करू शकत, आणि त्याच्यामुळेच तो खूप एका क्रिटिकल सिच्युएशनमध्ये होता. म्हणजेच ही वॉज इन अ डिलेमा. हू आर द पर्सन्स रेफर्ड टू द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता हे आपल्याला सांगायचं आहे. ही वॉज द लास्ट पर्सन टू नो अबाउट द पीपल नगर बँक गोइंग टू बँकरप्ट. तर कोण होता, नथू द स्वीपर, त्यालाच शेवटी कळतं. ही वॉज हॅपी दॅट ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट इन पीपल नगर बँक. तर कोण होता, सीताराम द वॉशरमॅन सन. आता नेक्स्ट काय पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स आहेत. व्हॉट मेक्स यू अँग्री, व्हॉट डू यू डू देन, और हाऊ डू यू शो युअर अनॉयन्स. तर यांनी विचारलं की तुम्हाला अशी कोणती गोष्ट आहे ज्याने राग येतो, मग तेव्हा तुम्ही काय करता आणि तुमचा तुम्ही राग कसा दाखवता. समबडीज बॅड बिहेवियर ऑर ॲरिगन्स मेक्स मी अँग्री. जर कोणी माझ्याशी वाईट वागलं, जर कोणी माझ्यावर रागवलं तर मला राग येतो. वेन आय गेट अनॉइड आय डू नॉट रिॲक्ट विथ हार्श वर्ड्स ऑर एनी व्हायलेंट ॲक्शन. आय ट्राय टू कीप माय सेल्फ कूल अँड ट्राय टू ब्रिंग टू हिज ऑर हर नोटीस द रॉंग ही ऑर शी इज डुईंग विथ मी. आय शॅल टेक टाईम अँड प्रूव्ह हिम ऑर हर रॉंग. तर इथे काय म्हटलं की मी जास्त रिॲक्ट नाही करत, ना मी कोणाला शिव्या देत. मी कूल असतो खूप, म्हणजे मी काम असतो, मी शांत असतो, आणि मी जी समोरची व्यक्ती आहे तिला तिची चूक जाणून देतो. ठीक आहे, आणि मी तिला सांगतो आणि इनफॅक्ट प्रूव्हही करतो की तू अशी अशी गोष्ट चुकीची केली आहेस, यात माझी काही चुकी नाही आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय, हाऊ आर रूमर्स स्प्रेड, आर द रूमर्स हार्मफुल, वाय और वाय नॉट. तर अफवा कसे पसरतात, जे पसरलेले अफवा आहेत ते घातक असू शकतात का, तर कसे, हे आपल्याला सांगायचं आहे. द रूमर मॉंगर्स टॉक टू सम पीपल अबाउट अ न्यूज विच इज नॉट ट्रू. दे टॉक टू अदर्स अँड इट गोज फ्रॉम वन पर्सन टू अनदर अँड स्प्रेड्स लाईक फॉरेस्ट फायर. दे जनरली डोंट थिंक इफ द न्यूज इज रिलायबल ऑर रॅशनल ऑर फॉल्स. जे अफवा पसरवणारे असतात ते कोणत्या तरी लोकांशी बोलतात. ठीक आहे, मग लोकांशी बोलल्यावर ते काहीतरी बातमी देतात जी खरी नसते. नंतर तीच बातमी सेकंड पर्सनला कळते, मग तो सेकंड पर्सन थर्ड पर्सनला सांगतो, पण वाढवून चढवून सांगतो, आणि ही बातमी एकदम पसरत जाते फॉरेस्ट फायरसारखी. नंतर काय होतं, मग ते लोक विचार नाही करत
की ही बातमी खरी आहे की खोटी आहे, काय रिलेटेबल आहे की नाही, ते डायरेक्ट पसरवत जातात. मग काही काही रूमर्स काय म्हटले इथे, सम रूमर्स आर हार्मफुल अँड सम आर हार्मलेस. काही काही रूमर्स हार्मफुल असतात, घातक असतात, नाहीतर काही काही घातक नसतात. द रूमर्स दॅट आर स्प्रेड इंटेन्शनली टू हार्म द सेंटिमेंट्स ऑफ पीपल आर हार्मफुल. जे रूमर्स मुद्दामून स्प्रेड केले जातात ते हार्मफुल असतात लोकांसाठी. दीज रूमर्स डिप्रेस, डिस्टर्ब अँड कॉज हॅरेसमेंट टू पीपल. तर ह्या रूमर्सनी लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि हे रूमर्स लोकांना खूप डिस्टर्ब करतात. द रूमर्स दॅट आर स्प्रेड जस्ट फॉर फन आर हार्मलेस बट दे फूल पीपल. पण जे रूमर्स असेच स्प्रेड होतात म्हणजे मस्तीमध्ये, तर ते हार्मलेस असतात. का असतात ते, लोकांना उल्लू बनवण्यासाठी, वेड्यात काढण्यासाठी. तर नेक्स्ट पार्ट खूप इझी आहे, तुम्हाला वेब कंप्लीट करायचं आहे. तर काय विचारले ते, मिसेस भूषण वॉज अनकम्फर्टेबल बिकॉज, का अनकम्फर्टेबल होती ती, बिकॉज शी कुड नॉट फाइंड हर हजबंड फॉर ऑलमोस्ट एन आवर. बिकॉज ती तिच्या नवऱ्याला शोधू नव्हती शकत, ऑलमोस्ट 1 तास झालेला असतो तरी पण. आणि सेकंड काय, द हीट वॉज ट्राईंग इनफ फॉर हर. आणि जो ऊन होतं ते भरपूर होतं, तिला खूप गरमी होत होती. बिकॉज ती बोललेली ना की पीपल नगरच्या हिस्ट्रीमध्ये ही सगळ्यात हॉटेस्ट समर आहे. आता नेक्स्ट पार्ट काय, कंप्लीट द वेब अबाउट नथूज अनॉयन्स. रिझन ऑफ नथूज अनॉयन्स म्हणजे नथू रागवलेला का असतो. नथू वॉज अनॉइड बिकॉज ही हॅड नॉट रिसिव्ड हिज पे फ्रॉम द पीपल नगर बँक. कारण पीपल नगर बँकेकडून त्याला त्याचा पगार नव्हता मिळालेला गेल्या 1.5 महिन्यापासून. नथूज ॲक्शन टू शो हिज अनॉयन्स. काय केलं त्यांनी, नथू बँक द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. त्यांनी आपटापट केली बऱ्याच वेळा. आता नेक्स्ट पार्ट काय, हाऊ द रूमर अबाउट द पीपल नगर बँक स्प्रेड. कसा स्प्रेड होतो हा रूमर, कशी अफवा पसरते ही पीपल नगर बँकबद्दल. मिसेस श्रीवास्तव हर्ड फ्रॉम सीताराम दॅट द स्वीपर ऑफ द बँक इज नॉट पेड हिज वेजेस. तर सगळ्यात पहिलं काय होतं, मिसेस श्रीवास्तवला कळतं सीतारामकडून की जो स्वीपर आहे या बँकचा नथू, त्याला त्याचे वेजेस नाही मिळत, त्याचा पगार नाही मिळत. मग काय होतं, शी टोल्ड मिसेस भूषण दॅट द स्वीपर हॅज नॉट बीन पेड फॉर ओव्हर अ मंथ. मग ती मिसेस भूषणला सांगते की इकडचा जो स्वीपर आहे त्याला 1 महिन्यापासून पगार नाही मिळत. नंतर शी टोल्ड हर हजबंड दॅट द बँक वॉज अबाउट टू गो बँकरप्ट फ्रॉम देअर द न्यूज वेंट एव्हरीवेअर. मग मिसेस भूषण तिच्या नवऱ्याला सांगते की आता बँक कंगाल होणार आहे आणि अशीच बातमी सगळीकडे पसरते. मिसेस भूषण गेस्ट दॅट द बँक मस्ट बी इन बॅड फायनान्शियल कंडिशन. मिसेस भूषणला काय वाटतं की बँकची कंडिशन चांगली नाही, ठीक आहे. तर अशी अफवा पसरते सगळी. आता फायनल वेब आहे, रिॲक्शन ऑफ द पीपल वेन द बँक मॅनेजर टोल्ड देम टू रिटर्न ऑन द फॉलोइंग डे. लोकांनी कसं रिॲक्ट केलं जेव्हा बँक मॅनेजर त्यांना म्हणतो की तुम्ही उद्या या, आज मी तुमचे पैसे देऊ नाही शकणार. तर सगळ्यात पहिलं काय, दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक अँड स्टार्टेड रेजिंग स्लोगन्स अगेन्स्ट द बँक. ते बाहेर जमा झाले आणि त्यांनी स्लोगन्स रेज केले की आम्हाला आमचे पैसे द्या, काही करून मोठमोठ्याने ओरडायला लागले. नंतर मिस्चिफ मेकर्स हू हॅड नॉट हॅड अ पैसा इन द बँक ऑल्सो जॉईन द क्राऊड अँड अनॉइड दॅम. तर असे लोक पण आले ज्यांच्याकडे अजिबात पैसे नव्हते, म्हणजे त्या बँकेत त्यांचा अजिबात अकाउंटही नव्हता. तसे लोकही येऊन नारे लावायला लागले. दो द मॅनेजर ट्राईड टू पॅसिफाय देम दे बिकेम मोर व्हायलेंट. मग त्याच्यानंतर मॅनेजर त्यांना समजवत होता पण तरी हे लोक ऐकले नाही आणि अजून मोठमोठ्याने नारे लावायला लागले, स्लोगन्स रेस करायला लागले. वन ऑफ देम हर्ल्ड द ब्रिक थ्रू द एअर अँड ब्रोक द ग्लास विंडो ऑफ द बँक अँड द केओस कंटिन्यूड ऑन अँड ऑन. तर त्यातल्या एकाने काय केलं, वीड घेतली आणि ती वीड फेकली बँकेजवळ आणि बँकेची काच फुटली, ठीक आहे. आणि मग त्यानेच केओस झाला. केओस म्हणजे बोलतो ना एकदम अशी गडबड होते ना, तर ते सगळं झालं, ठीक आहे. तर असं रिॲक्शन्स होतं सगळ्या लोकांचे. सो दिस इज द एंड ऑफ अ सेशन.